नमस्कार, मी मनीषा जोशी. तुम्ही पाहत आहात युग मीडिया. अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या एकच नाव जोरात चर्चेत आहे, अभिषेक कळमकर. नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आणि धक्कादायक आरोप त्यांच्या विरोधात झाल्यानंतर पोलिसी कारवाईला आता वेग आलाय. संबंधित महिलेनं एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि हा गुन्हा पुढील तपासासाठी थेट तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. आज 24 फेब्रुवारी तोफखाना पोलिसांनी कळमकर यांच्या भुतकरवाडी येथील निवासस्थानावर झडती घेतली. घरातील कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने आणि इतर साहित्यांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येते. या कारवाई दरम्यान काढलेले काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाची बाब म्हणजे इतर गंभीर कारवाई सुरू असतानाही कळमकर यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे अटक कधी हा प्रश्न नागरिकांसोबतही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला आहे. एकीकडे पीडितेचे गंभीर आरोप, दुसरीकडे आरोपीची राजकीय ओळख. या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची पुढची चाल काय असणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तपासात कॉल रेकॉर्ड्स, डिजिटल पुरावे आणि इतर बाबींचीही छाननी सुरू झाली असून कोणत्याही क्षणी मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणामुळे अहिल्यानगरच्या राजकारणाला मोठा हादरा बसलाय. आता सत्य किती लवकर कायद्याच्या कसोटीवर समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. युग मीडियाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.